लाडकी बहीण योजना 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, केव्हा येणार हा हप्ता? तारीख या ठिकाणी भेटली होती 24 फेब्रुवारी, त्याच्या अगोदर भेटली होती 21 फेब्रुवारी, आज आहे 25 फेब्रुवारी, तरी पण हा हप्ता का जमा झाला नाही असा बराच मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवला आहे। आणि बऱ्याच ताईंच्या मनामध्ये शंका येत आहे की ही लाडकी बहीण योजना बंद पडली काय, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्हाला भेटणार आहे का नाही, नेमकी तपासणी अजून किती दिवस चालणार आहे, आमचा हा महिना संपत आलाय, फेब्रुवारी महिन्याचा आठवडा संपत आलाय, तरी पण लाडक्या बहिणीचे पैसे का नाही आले, तर या महिन्यामध्ये पैसे भेटतील का पुढच्या महिन्यामध्ये हे वितरण होणार आहे? तर असे बरेच प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत, या ठिकाणी समोर येत आहेत। बऱ्याच ताई या ठिकाणी, लाडक्या ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आले आहेत की सर आमची या ठिकाणी परिस्थिती वाईट आहे, आम्ही गरीब आहोत। लाडक्या ताईंनो काळजी करू नका, बघा ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। एक मोठी बातमी समोर आलेली आहे, तपासणी सुरू आहे आणि जवळजवळ 50 लाखापर्यंत आकडा पोहोचलेला आहे या ठिकाणी अपात्र महिलांचा, म्हणजे आकडा पोहोचलेला अजून नाहीये पण या ठिकाणी पोहोचू शकतो अशा स्वरूपाचा दावा साम टीव्हीने केलाय। कारण की मोठ्या स्वरूपात या ठिकाणी तपासणी चालू झालेली आहे, मोठ्या स्वरूपात पडताळणी सुरू झाली आहे आणि सरकारचं असं उद्दिष्ट आहे की जवळजवळ 50 लाख ताईंना या ठिकाणी वजा करण्यात येणार आहे। वजा म्हणजे काय? 50 लाख ताईंना लाडक्या बहिणीपासून दूर केलं जाणार आहे, त्यांचा हप्ता बंद केला जाणार आहे असा साम टीव्हीने या ठिकाणी दावा केलेला आहे। त्या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे, नेमकी बातमी काय आहे आणि तपासणी झाल्यानंतरच पैसे भेटणार आहेत अशा स्वरूपाची देखील बातमी समोर आली। असे अजून वेगवेगळे कारण आहेत, तर जसं की अजून एक मोठं कारण आहे की बाबा तुमचं डीबीटी, या ठिकाणी बऱ्याच ताईंचे डीबीटी पेंडिंग होते, ते डीबीटीचे एक कारण आहे। अजून एक आहे बँकेच्या याद्या या ठिकाणी अपडेट करणं चालू आहे। बरेच जण म्हणत आहेत की या ठिकाणी तुम्ही बालविकास मंत्री जे आहेत, महिला व बालविकास मंत्री यांचे जे मंत्री आहेत किंवा त्यांचे अधिकारी म्हणत आहेत की काही तांत्रिक अडचणी आली आहेत किंवा असे बरेच कारण या ठिकाणी समोर येत आहेत। पण महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे तुमची तपासणी सुरू झालेली आहे आणि तपासणीमध्ये जास्तीत जास्त ताईंना बाहेर काढण्यात येणार आहे। आणि त्या ताईंना पण लक्षात घ्या, अपात्र ताई फक्त बाहेर निघणार आहेत असं समजू नका की बाबा मी पात्र आहे आणि मला बाहेर काढलं जाईल। ज्या नियमांनी त्या ठिकाणी GR मध्ये त्यांनी नियम सांगितले होते, ते नियम जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला कोणी बाहेर काढणार नाही, तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार आहेत। पण काही ताईंनी, काही दादांनी चुकीचे जे फॉर्म भरले आहेत, चुकीचे डॉक्युमेंट जोडले आहेत किंवा पात्र नसताना पण फॉर्म भरले आहेत, त्यांचे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट व्हायला सुरू झालेले आहेत। आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर याचा पुरावा काय आहे, बरेच दादा म्हणत असतील, शक करत असतील, त्या ठिकाणी एक प्रश्न उद्भवत असेल त्यांच्या मनामध्ये की सर याला पुरावा आहे का, तुम्ही जे बोलत आहेत ते का सत्य आहे का? तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत त्या मी आता दाखवणार आहे। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी साम टीव्हीची बातमी आहे, 50 लाख बहिणींना अपात्र करणार। या ठिकाणी सरकारने 1620 कोटी रुपये वाचवले, बघा 1620 कोटी रुपये वाचवलेले आहेत। 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र करणार, सूत्रांकडून त्यांना माहिती भेटलेली आहे 50 लाखापर्यंत आकडा जाणार आहे। लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न विचारतोय तुम्हाला सगळ्यांना, आज कुणाला लाडक्या बहिणीचे पैसे आले आहेत का? जर आले असतील सत्य सांगायचं आहे, फेक न्यूज कृपया करून उगाच चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या कमेंट्स टाकू नका। हात जोडून सगळ्याला विनंती आहे, सर्व दादांना, सर्व ताईंना विनंती आहे, जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी जर खरंच पैसे आले असतील नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि पैसे आलेत का नाही, हप्ता तुम्हाला फेब्रुवारीचा आला का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। आणि जर नसेल आला तर नाही म्हणून सांगायचं आहे, कारण की बघा लाडक्या ताईंनो, पडताळणी झाल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत अशा स्वरूपाचा मोठा या ठिकाणी बातमी किंवा मोठा अंदाज समोर येत आहे। चला या ठिकाणी बघूया नेमकी बातमी काय आहे अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। बघा, 50 लाखापर्यंत लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत, सत्तेवर येताच 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत। बघा, जानेवारी महिन्यापर्यंत तुम्ही बघितलं असेल 5 लाख ताईंना त्यांनी वजा करून टाकलं, त्याच्यानंतर बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये 4 लाख ताई। बघा लाडक्या ताईंनो, जरा डोळे उघडा,
तुमच्यासाठी एक गोष्ट मी सांगत आहे, उगाच पैसे काय येत नाहीयेत, पैसे काय येत नाहीत, हप्ता काय येत नाहीये, या गोष्टीवर फक्त अवलंबून राहू नका. फक्त हाच विचार करू नका की बाबा ही तारीख येणार आहे का, ह्या तारखेला येणार आहे का, असं पैसे येतील, तिकडून पैसे येतील, बाबा हे सांगतात पैसे येणार आहेत, ते सांगतात पैसे येणार आहेत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं जर अकाउंट चालू राहिलं, तुम्ही जर पात्र असताल, तुम्ही जर यादीमध्ये राहिलात तर आणि तरच तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता चालू राहणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची लाडकी बहीण योजना चालू राहावी, तुमचं पात्रतेमध्ये नाव असावं, तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती गोष्ट तुम्ही सगळ्यांनी चेक करायची आहे. सर्वजण चेक करताल का? लाडक्या ताईंनो बघा, आता बाकीच्या गोष्टी विचार करणं सोडून द्या, सगळ्या बाकीच्या गोष्टी लांब करा आणि मी ज्या गोष्टी सांगतोय, कारण की आपल्याला या 50 लाखामध्ये यायचं नाही. परत सांगतोय, आपल्याला ह्या 50 लाखामध्ये यायचं नाही. जे जे आपले व्हिडिओ बघतात, रेग्युलर आपले जे व्हिडिओ बघतात, त्या प्रत्येक ताईला मी मदत करणार आहे. कारण की बघा, पहिल्यापासून जवळजवळ 6 ते 7 महिन्यापासून आपण तुम्हाला मदत करत आहोत आणि आता पण तुम्हाला मी मदत करणार आहे. लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट एक चेक करायची आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे का रिजेक्टचं वगैरे काही बटन आलं आहे का. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं नाव सांगायचंय आणि फॉर्म तुमचं स्टेटस अप्रूव्ड आहे का रिजेक्ट मध्ये गेले ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, किंवा पेंडिंग मध्ये गेले. जर तपासणी चालू असली की ते पेंडिंग मध्ये दिसतं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट मला सांगायची आहे, तुमचं स्टेटस काय आहे, स्टेटस तुमच्या फॉर्मचं काय आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही इतर कोणत्या योजनेमध्ये लाभ घेतायत का, ते तुमच्या फॉर्म मध्ये काय दिसतंय. संजय गांधी योजना आहे, नमो शेतकरी योजना आहे, किंवा पीएम किसान योजना आहे, किंवा अजून कोणत्या योजने तुमच्या पुढे नाव दिसतंय का. असं काही आहे का बाबा ह्या योजनेचा तुम्ही फायदा घेतात, तुम्ही फायदा घेत नाहीत पण तरी तुमच्या फॉर्म मध्ये आलंय की तुम्ही त्या योजनेचा फायदा घेतात, असं काही तुमच्या फॉर्म मध्ये दिसतंय का, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तिसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, सगळ्यात ही महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का. डीबीटी जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला पुढे पैसे येणार. ई केवायसी, आपण त्याला ई केवायसी पण म्हणू शकतो. ई केवायसी म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक प्रकारची पडताळणीच आहे, एक प्रकारची पडताळणी आहे. म्हणजे डीबीटी तुमचं कंप्लीट आहे का. या 3 महत्वाच्या गोष्टी अगोदर चेक करा, कारण की आपल्याला या 9 लाखामध्ये यायचं नाही. 5 लाख ताई ऑलरेडी वजा केलेले आहेत, 4 लाख ताई या फेब्रुवारी महिन्यामध्ये वजा करणार आहेत. आता परत सांगतोय तुम्हाला पुढच्या महिन्यापासून अशी बातमी येत आहे की 2100 रुपये भेटणार आहेत. एक बजेट येणार आहे आणि बजेट नंतर तुम्हाला हा हप्ता 1500 हून 2100 होणार आहे. जर हप्ता वाढला, लक्षात घ्या सरकार नेमकं काय करणार आहे. लक्षात घ्या, ज्या अपात्रता आहे त्यांना सगळ्याला काढून टाकणार आहे, बजेटमध्ये पुढे मांडणार आहे 2100 रुपये भेटायचे का नाही, आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत. जर तुम्ही या ठिकाणी टिकलात, 50 लाख ताईमध्ये जर गेलात, तुम्ही 50 लाख ताईमध्ये गेलात म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ड डिसअप्रूव्ह झाला की विषय संपला, तुम्हाला पुढचे पैसे भेटणार नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरेच ताई फक्त कमेंट्स वाचायला, बरेच ताई फक्त विचार करायला लागल्यात की बाबा हप्ता कधी येणार आहे ती तारीख सांगा, हप्ता असं येणार आहे ती सांगा. मी आता तारीख बिरीख काही सांगणार नाही, उगाच तुम्हाला फेक गोष्टी सांगणार नाही की बाबा आता 2-3 दिवस राहिलेत, आज भेटणार आहे, उद्या भेटणार आहे, परवा भेटणार आहे, 28 तारखेला भेटणार आहे, असं आता मी काही सांगणार नाही. परत सांगतोय, जर व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला व्हिडिओ बघा, नसतील बघायचे बिंदास्त बघू नका. डायरेक्ट लाडक्या ताईंनो बघा, मी तुम्हाला मदत काय करणार आहे, तुम्हाला वाचवणार आहे, तुमचे अपात्रतेमध्ये जाण्यापासून वाचवणार आहे. त्याच्यामुळे मी झटणार आहे किंवा त्याच्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. पण असं तुम्हाला फेक सांगणार नाही की बाबा हप्ता जमाच होणार आहे, 2-3 दिवस वाट बघा, आता 3 दिवसामध्ये भेटणार आहे, असं मी आता सांगणार नाही. आता बघा, पहिली आपण एक गोष्ट चेक करणार आहे. बघा, माझ्या बरोबर तुम्ही असताल, 6 महिन्यापासून मी व्हिडिओ बनवतोय, 7 महिन्यापासून व्हिडिओ बनवतोय, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला मी मदत करत आलेलो आहे. या वेळेस सगळ्यात मोठी आपली परीक्षा आहे लाडक्या ताईंनो, तुमची माझी सगळ्यांची ही परीक्षा आहे. कारण की 9 लाखामध्ये आपल्याला पोहोचायचं नाही.
ह्या 9 लाखामध्ये आपल्याला पोहोचायचं नाही, पुढे जाऊन 50 लाखामध्ये पोहोचायचं नाही, आपली लाडकी बहीण योजना चालू ठेवायची। त्याच्यामुळे मी ज्या गोष्टी सांगतो 3 गोष्टी, त्या 3 गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। पहिली गोष्ट, तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे, पेंडिंग आहे, रिजेक्टेड आहे का रिव्ह्यू मध्ये गेले ते सांगायचं आहे। दुसरी गोष्ट महत्वाची, तुमच्या फॉर्म मध्ये तुमच्या नावापुढे दुसऱ्या कोणत्या योजनेचं नाव आलं आहे का? संजय गांधी निराधार योजना असेल, पीएम किसान योजना असेल, किंवा तुमची कोणती दुसरी अजून योजना असेल, नमो शेतकरी वगैरे काही तुम्ही दुसरी योजना घेतली असेल ते काही तुमच्या समोर आलं आहे का? आणि तिसरी महत्वाची गोष्ट, डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का? लक्षात घ्या, 4 चाकीचं वगैरे आताच आपण काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण की अजून सगळ्या जिल्ह्यांची तपासणी तेवढी झालेली नाही। 4 चाकींचं अजून तेवढं काय पुढे अजून आलेलं नाही। त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचंय। लाडक्या ताईंनो, बघा कळकळीची विनंती आहे, हा लाडका दादा तुमच्यासाठी झटत आहे, तुमच्यासाठी झगडत आहे, आणि मी सरकारकडे पण मागणी मागणार आहे की बाबा लाडक्या ताईंचे पैसे कट करू नका। वाटलं तर 2100 रुपये त्यांना पुढचा हप्ता नाही दिला तरी चालेल। बऱ्याच ताईंचा मला मेसेज आलाय की सर आम्हाला 2100 हप्ता नाही दिला तर चालतोय, पण सगळ्यांना 1500 रुपये भेटून द्या, सर्व ताईंना 1500 रुपये भेटून द्या। 2100 नाही भेटले बाबा, ठीक आहे बाबा, 500-600 रुपये एक्स्ट्रा भेटणार होते, नाही भेटले ते चालतंय, पण कोणत्या ताईचे 1500 रुपये कमी करू नका। सर्व ताईंना, सर्व लाडक्या ताई आहेत, सर्व लाडक्या ताईंना 1500 रुपये भेटून द्या। लाडक्या ताईंनो, तुम्हाला पण असं वाटतंय का की सरसकट सगळ्याला 1500 रुपये भेटून द्या? हे पडताळणी मधले एवढे जे अर्ज रद्द झालेत ते अर्ज वगैरे काही रद्द होऊन देऊ नका। बघा, सरकारकडे आपण जर मागणी मागितली तर नक्कीच ह्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात। सरकारकडे आपल्याला सांगायचं आहे की बाबा सरकार मायबाप, जसं तुम्ही अगोदर निवडणुकीच्या अगोदर ज्या याद्या जाहीर केल्या, जे पैसे आले होते तसंच सगळ्यांना पैसे पुढे पण राहून द्या, अशी मी मागणी तुमच्या वतीने करतोय। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मी झटत राहणार आहे, काळजी करू नका। मी तुमचा लाडका दादा, हा ट्रिक्स गुरु, तुमच्यासाठी सदैव सोबत असणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।